सर तुम्ही ठीक आहात? थँक गॉड. सर तुम्ही काल ऍब्सेंट होते ना, तर आम्हाला वाटलं तुम्ही आजारी पडलात. अरे नाही, काल तर माझी 3rd वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. ओ वाव, आय हॅड नो आयडिया की तुम्ही मॅरिड आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स. आय नो आम्ही 3 वर्ष उशिरा विश करतोय. काही हरकत नाही. ही कॉंग्रॅच्युलेशन्स बी वडील झाल्याच्या आनंदात एक्सेप्ट करतो. ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे तुमचं फर्स्ट बेबी आहे? हा. तुम्ही तर फारच नर्वस झाला असाल. नाहीतर यात नर्वस होण्यासारखं काय आहे? मुलं होणं तर कॉमन गोष्ट आहे. ओ अच्छा. ज्या एरियाचा ऍव्हरेज AQI 200 ते 300च्या दरम्यान असतो ना. AQI एअर क्वालिटी इंडेक्स, वायू गुणवत्ता सूचक. जर प्रेग्नेन्सीच्या वेळेस आईच्या आसपास एअर पोल्युशन असेल तर बाळ अंडरवेट किंवा वेळेआधी जन्मण्याचे चान्सेस वाढतात. आणि मूल वेळेआधी किंवा अंडरवेट जन्माला आले तर त्याला डायरिया, लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा ब्रेन डॅमेज होण्याचा धोका असतो. आणि जरी बाळाने इन्फन्सी सर्व्हाइव्ह केली तरी एअर पोल्युशनमुळे त्याच्या न्यूरो डेव्हलपमेंट ग्रोथ मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा लॉस ऑफ IQ होऊ शकतो किंवा. पण सर तुम्हाला माहित आहे का की बाळासाठी सगळ्यात जास्त धोकादायक काय असू शकतं? ते काय? जर तुमचं बाळ 2 मिनिट जरी उशिरा आलं तर तुम्ही त्याला कोंबडा व्हायची पनिशमेंट द्याल. रास्कल्स, रोल नंबर सांगा तुमचा.